पॉलिटी आणि GS4 या विषयावर आपल्याशी मंदार देशपांडे बोलणार आहेत. मंदारचं शिक्षण BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन VIT कॉलेजमधनं झालेलं आहे. मूळचा बीडचा आहे. मंदारने चाणक्यमध्ये UPSC स्पेशल मेन्स कोर्स केलेला आहे. UPSCची तयारी करत असतानाच मंदार चाणक्य मंडलमध्ये कार्यकर्ता आणि पूर्ण वेळ फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे. UPSC 2013च्या रिझर्व्ह लिस्टमधनं मंदारची आत्ता निवड झालेली आहे. मंदार. थँक्यू रोहिणी. एकदा एक राजकीय नेता, एक IAS, एक इंजिनियर आणि एक डॉक्टर असं चौघांचं भांडण लागलं की या जगात सगळ्यात आधी कोण आलं. तो डॉक्टर म्हणला की सगळ्यात आधी मी आलो, कारण ॲडम आणि ईव्ह बायबलमध्ये ज्यांचा उल्लेख आहे की त्यांच्यापासून मानववंश सुरू झाला, त्यांचं ईव्हचं बाळणपण डॉक्टरांनी केलं म्हणून डॉक्टर आला. तो IAS म्हणला की अरे बाबा ठीक आहे, पण त्या ॲडम आणि ईव्हला पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड वगैरे कोणी दिलं? ते आम्ही दिलं, म्हणून तुझ्या आधी आम्ही आलो. तो इंजिनियर म्हणला की तुम्ही फार अलीकडचं बोलताय. विश्वाची उत्पत्ती झाली तेव्हा सगळीकडे केऑस होता, गोंधळ होता सगळीकडे. त्या गोंधळातनं ह्या आत्ताची जी पृथ्वी आहे ती निर्माण केली. ते कोणी केलं तर ते आम्ही इंजिनियर लोकांनी केलं. तो राजकीय पुढारी त्या नेत्याकडं, इंजिनियरकडे बघून असं म्हणला, हो पण इंजिनियर साहेब, तो आधीचा जो सगळा गोंधळ होता तो कोणी तयार केला? सो इतिहास, भूगोल, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र ह्या सगळ्या विषयांवर आपण आत्ता ऐकलं. ह्या सगळ्याचा मिळून कोर गाभा जो आहे की हे सगळं आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे, पण कशासाठी किंवा ते कुठे जोडायचं आहे, तर ते जोडायचं आहे. आधीचा गोंधळ UPSC MPSCने निर्माण केला. तो जो प्रश्न होता त्याच्या आधीचा गोंधळ कोणी केला? UPSC MPSCने केला. CSAT विषयीचे निर्णय घेऊन केला. नुसते 33% क्वालिफाईड असं म्हणून केला. प्लीज कंटिन्यू. आणि नंतर परत मध्येच नियम बदलून सुद्धा केला. हे सगळ्या विषयांचा जो अभ्यास आहे तो मूळ येऊन भिडतो की भारताची प्रशासन व्यवस्था ज्यात आपल्याला जायचं आहे तर ती मूळ कशी आहे, तर ती प्रशासन व्यवस्था कशी निर्माण झाली किंवा ते चालते कशी. आपण बोलताना त्याला शब्द वापरतो की सिस्टीम, आणि काय सिस्टीम खराब आहे, सिस्टीम बेकार आहे, सनी देओलच्या भाषेत हटा दो सिस्टीम वगैरे वगैरे टाईप. पण ती मूळ चालते कशी, किंवा आपल्या दृष्टीने हे सगळे राजकारणी चोर आहेत असं म्हणून थांबत नाही. म्हणजे असतीलही, पण ह्याचा अभ्यास राजकीय पुढाऱ्यांना किंवा इतरांना जो करायचा असतो तो त्यांनी करू द्या. प्रशासकीय अधिकारी म्हणून आपल्याला ही माहिती असणं गरजेचं आहे. तो मूळ गाभा किंवा ते ज्यातनं येतं ते म्हणजे भारताचं संविधान, कॉन्स्टिट्यूशन. तर ते कॉन्स्टिट्यूशनमधला मुद्दा की निर्मिती कशी झाली, की ते कसं तयार झालं. कॅबिनेट समितीनंतर काही लोक एकत्र बसले आणि मग त्यांनी मिळून ठरवलं की आजपासून इंडिया दॅट इज भारत हे असं असेल आणि हे कायदे असं आहे का. ते तसं नाही आहे. तुम्ही आणि मी जन्माला यायचा 60 वर्ष आधी कुठला तरी एक नियम लिहून ठेवला, तो नियम तुम्हाला आणि मला आत्ता पाळावा लागतो, नाही पाळला तर जेलमध्ये जावं लागतं. तर तो का आणि कसा आला ह्याचा अभ्यास म्हणजे पॉलिटीचा अभ्यास. त्यातले महत्त्वाचे की अर्थात संविधानाची निर्मिती कशी झाली. मग आपण म्हणून आपले काही भारतीय म्हणून जन्माला आलो तर काही मूलभूत अधिकार आहेत का, असतील तर कुठले. महाराष्ट्र शासनाने नुकताच एक पूर्वी 1995ला पास केलेलं बिल होतं गोहत्या बंदीचं, त्याच्यावरनं प्रचंड गदारोळ झाला. मग हा विषय नेमका काय आहे, ह्या सर्व विषयांचा अभ्यास. किंवा काल सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की गांधीजींवरची एक कविता आहे, ती कविता छापावी की नाही, मग त्यावर कुणावर निर्बंध घातले वगैरे. व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे मी इथं उभं राहून काही बोलावं का, काही बोलायचं असेल तर युजली लोकसभेत जातात, पण तो मुद्दा वेगळा. तर कोणते अधिकार तुम्हाला आणि मला आहेत हे याचा अभ्यास तो परीक्षेसाठीच आहे. पण प्रशासनाचे किंवा कोणत्याही देशाच्या व्यवस्थेचे 3 मुख्य भाग असतात, लेजिस्लेचर, ज्युडिशियरी आणि एक्झिक्युटिव्ह. म्हणजे लेजिस्लेचर ज्यांचं काम संसदीय विधिमंडळ की ज्यांनी नियम बनवणे, ज्या लोकांनी नियम बनवायचे ते आपण निवडून दिलेले पाहिजेत कारण लोकशाही आहे म्हणून. ज्यांनी ते नियम अंमलबजावणी करायची ते म्हणजे प्रशासन म्हणजे एक्झिक्युटिव्ह. यांच्यावर लेजिस्लेचरचा कंट्रोल पाहिजे, नाहीतर बनलेला नियम वेगळाच आणि पाळला जातो तो वेगळाच. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुणाची जर भांडणं झाली किंवा कुणावर अन्याय झाला
तर तो सोडवायचा ज्युडिशियरीने. असं हे एकमेकांवर चेक्स अँड बॅलन्सेस हे सूत्र आहे. हा कोर गाभा पॉलिटीचा हा आपण शिकतो. मग यात सुप्रीम कोर्ट म्हणजे काय? भारताचं सुप्रीम कोर्ट हे जगातल्या काही सर्वात शक्तिशाली सर्वोच्च न्यायालयांमधलं एक आहे. ते का आहे? किंवा सुप्रीम कोर्ट आणि लेजिस्लेचर ह्यांच्यात सध्या भांडणं सुरू आहेत की न्यायमूर्तींची नियुक्ती कोणी करायची. न्यायमूर्ती म्हणतात की आम्हीच आमची नियुक्ती करणार. सरकार म्हणतं मग हा तुमचा एक्सक्लुझिव्ह क्लब झाला, ब्रिटिशांचा होता तसा, की डॉग्स अँड इंडियन्स नॉट अलाउड, अशा प्रकारचं तुम्हीच तुमची नेमणूक करणार. मग ह्यात व्हॅल्यू जजमेंट पास न करता की इशू काय आहे ह्या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे पॉलिटी. शेवटचा भाग तो स्टॅच्युटरी इन्स्टिट्यूशन्स म्हणजे सरकार. ह्या 3 गोष्टींव्यतिरिक्तही अजून काही गोष्टी असतात की ज्या गरजेच्या आहे. उदाहरणार्थ इलेक्शन कमिशन, उदाहरणार्थ UPSC आणि MPSC, की ह्या तिन्हीच्याही पलीकडे जाऊन त्यांनी व्यक्तींची नियुक्ती करणे. कॉम्प्ट्रोलर ऑडिटर ह्यांचं म्हणजे की ज्यांनी सरकारवर नियंत्रण, सरकारच्या खर्चाचा त्याच्यावर अंकुश ठेवणे, ह्या गोष्टी. हा पॉलिटी म्हणून विषयाचा भाग गाभा झाला हा. त्यात एक महत्त्वाचा मुद्दा अजून तो म्हणजे भारत फार मोठा देश आहे की एकाच वेळेला भारतात दुष्काळ पडलेला असतो, त्याच वेळेला महापूर आलेला असतो. गुजरात आणि राजस्थानच्या वाळवंटाचे प्रश्न वेगळे आणि अरुणाचल प्रदेश आणि आसाममधल्या जंगलांचे प्रश्न वेगळे. सो केंद्रात एकाच ठिकाणी दिल्लीत AC ऑफिसेसमध्ये बसून लोक योजना बनवू शकत नाहीत आणि त्या राबवू शकत नाहीत कारण ते कळूच शकत नाही कोणाला. म्हणून मग ग्रामीण भागात किंवा गावाच्या पातळीवर त्या योजना निर्माण झाल्या पाहिजे म्हणून पंचायत राज व्यवस्था निर्माण झाली. त्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागतो. चौघांच्याही बोलण्यात जो मुद्दा आला की त्या प्रत्येक विषयाचा भारत आणि जग स्पेसिफिक असा अभ्यास म्हणजे UPSC आणि भारत आणि महाराष्ट्र असा स्पेसिफिक अभ्यास म्हणजे MPSC. अर्थातच हे पॉलिटीला पण खरं आहे. पॉलिटीतही महाराष्ट्र शासनाचे म्हणून काही विशेष कायदे किंवा काही योजना त्याचा वेगळ्याने जो अभ्यास करायचा असतो तो. अभ्यासासाठी म्हणून राज्यघटना या विषयासाठी PM बक्षी यांचं मूळ संविधान आहे. सुयोगनी बोलतानाही सांगितलं ते मूळ संविधान तसंच्या तसं किंवा PM बक्षी यांचं ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल्स. M लक्ष्मीकांत आणि सुभाष कश्यप या दोघांची पुस्तकं बाजारात आहेत. बाय द वे ही UPSCची पुस्तकं त्यांच्या ऑथर्सनीच त्यांच्याच नावाने फेमस असतात. मला इंडियन पॉलिटीचं पुस्तक द्यावं म्हटलं तर तो विचारतो 8 पुस्तकं आहेत त्यातलं कोणाचं देऊ. सो त्यातलं ऑथरच्याच नावाने त्या माणसाचं मला जरा 2 सुभाष कश्यप आणि 3 लक्ष्मीकांत द्या. तर तो त्याला कळतं बरोबर की हे नेमकं काय वाचायचं असतं. आणि बऱ्याच वेळेला कोणती पुस्तकं वाचायची हे जे सिलेक्ट झाले ह्यांच्यापेक्षा दुकानदाराला माहिती असतं कारण कोणती जास्त खपतात त्याच्यावरून तो सांगू शकतो. दॅट्स अ डिफरंट स्टोरी. सो ह्या 3 पुस्तकावरून ती साधारण कल्पना येऊ शकेल की हे काय आहे. त्याच्याबरोबर रोजचं वर्तमानपत्र आणि रोज घडणाऱ्या घटनांचा त्या गोष्टीतून केलेला अभ्यास म्हणजे भारताच्या राज्यघटना आणि प्रशासनाचा अभ्यास. म्हणजे राहुल गांधी मोदींना म्हणले की आता जरा भारत दौऱ्यावर पण या. मग मोदी त्यांना म्हणले की मी जातो आहे तर सगळ्यांना सांगून जातो आहे, 56 दिवस एकांतवासात जात नाही आहे वगैरे. हा नाही, तो वेगळा. जमीन अधिग्रहणावरचा जो मुद्दा आहे त्यात आणि असं आपल्याला खूप वाटत असतं की ह्या सगळ्या राजकारण्यांना काय कळत नाही. लोकपाल बिल आणि जमीन अधिग्रहण या मुद्द्यांवर संसदेमध्ये झालेली जी चर्चा आहे त्यात त्या लोकांनी बोललेल्या गोष्टी ऐकल्या तर खरंच पटतं की अरे ही माणसं शहाणी आहेत. ते निर्णय कसा घेतात हा मुद्दा वेगळा, कोणत्या कारणासाठी घेतात हा वेगळा, पण ती माणसं शहाणी आहेत. त्यातनंही अभ्यासही होतो आणि आपले जाणीवाही समृद्ध होतात. सो या सगळ्या 5ही विषयांचा आपण जो आधीचा ऐकला तो मुद्दा शेवटी येऊन मिळतो ते भारतीय प्रशासनाशी, तो कसा करायचा तो. पुढचा मुद्दा जो तसा UPSCसाठी जास्त लागू आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन्स. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्षभरात मागच्या त्यांनी 15-20 देशांना भेटी दिल्या आहेत. आत्ता ते मंगोलिया आणि दक्षिण कोरियाची भेट देऊन परत आहेत. ह्या सगळ्यांचा अर्थ काय असतो? या नेपाळमध्ये भूकंप झाला तर त्याच्यानंतर भारताने मदत दिली तर चीनने पण दिली. त्या मदतीमागे पण राजकारण आहे. ते कसं? किंवा श्रीलंकेमध्ये चीनची आण्विक पाणबुडी आली तर त्याचा भारतावर होणारा धोका काय? ब्रिटनमध्ये निवडणुका झाल्या आणि डेव्हिड कॅमेरून परत एकदा निवडून आले, त्याचा भारतावर परिणाम काय? कदाचित पुढच्या वर्षी अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती असतील राष्ट्राध्यक्ष हिलरी क्लिंटन, त्याचा भारतावर होणारा चांगला वाईट असे सगळे परिणाम. या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्स. त्यात भारताचे आपल्या शेजाऱ्यांशी असणारे संबंध, विशेषतः पाकिस्तानशी,
अफगाणिस्तानमधनं आता अमेरिकेने त्यांच्या फौजा मागे घेतल्या, मग आता याचे काय परिणाम होणार, या सगळ्या विषयांचा अभ्यास म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्स. दोन देशांमधला अभ्यास, त्यांचे सीमा प्रश्न, युद्ध वगैरे म्हणजेच नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन अर्थशास्त्र हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. अमेरिका आणि चीन आत्ता जगात सगळीकडे त्यांच्या इन्फ्लुएन्ससाठी झगडत आहेत, पण जगातले ते दोन सगळ्यात महत्त्वाच्या अर्थव्यवस्था आहेत आणि त्यांचा एकमेकांशी प्रचंड व्यापार आहे. म्हणून ते एकमेकांशी बोलून भांडतील, पण युद्ध करायला जायची शक्यता कमी आहे, कारण त्या दोघांचा व्यापार तेवढा आहे. सो हा व्यापार, अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय राजकारणातलं जे महत्त्वाचं असतं त्याचाही अभ्यास. ब्रिक्स बँक ती का महत्त्वाची किंवा ती का करायची, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास. शेवटचा भाग म्हणजे नॅशनल सिक्युरिटी, भारताची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आणि टेररिझम, दहशतवाद. आता ह्याचा उदाहरणार्थ पाकिस्तानमध्ये बसून कोणीतरी काहीतरी शिवाजी महाराज किंवा बाळासाहेब ठाकरे यांना अवमानकारक मजकूर लिहिला तर पुण्यात, मुंबईत, दिल्लीत दंगली होतात. मग हे रोखणार कसं तुम्ही? दहशतवादी संघटनांना बंदूक घेऊन बॉम्बच मारायची गरज नाही आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची जर वेबसाईट हॅक केली तर पुण्यात येऊन बॉम्ब ब्लास्ट करून जे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल त्याचा कैकपट धोका स्टेट बँकेची वेबसाईट हॅक झाली तर होऊ शकतो. हे आपण रोखणार कसं? ह्या सगळ्या गोष्टींची काळजी म्हणजे नॅशनल सिक्युरिटी. त्यात भारताची ऊर्जा सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा, ह्या सगळ्याच गोष्टींचा अंतर्भाव येतो. मेहुल जसं बोलताना म्हणला की येमेनमधलं क्रायसिस, येमेनमध्ये त्यांच्या राष्ट्रपतींना कोणीतरी गोळ्या घातल्या किंवा ते पळून गेले, तर त्याच्याने तुमचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तो खूप परिणाम होतो. 100 वर्षापूर्वी ऑस्ट्रियाच्या राजपुत्राला सर्बियाच्या एका माणसाने गोळ्या घातल्या, त्याचे परिणाम आज तुम्ही आणि मी जसे जगतो त्याच्यावर होतो आहे. म्हणजे पहिलं महायुद्ध, आर्चड्यूक फ्रान्स फर्डिनांडला मारलं, त्यातनं सुरू झालं पहिलं महायुद्ध. सो या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो आपल्या आयुष्यावर. तो कसा आणि काय होतो याचा अभ्यास म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्स. याच्यासाठी एक कुठलं पुस्तक असं नाही आहे, अनेक आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त करंट जे काही घडतं आहे म्हणजे रोजची वर्तमानपत्र, इंग्रजीमध्ये द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस ही दोन तशी चांगली वर्तमानपत्रं आहेत. मराठीमध्ये आहेत बरीचशी, पण त्या प्रत्येकाला दुर्दैवाने एक राजकीय पक्षाशी निगडीत अशी एक संपादकीय धोरण पद्धती असते. म्हणून मग इंग्रजी आणि आंतरराष्ट्रीयचं कव्हरेज इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये जास्त असतं म्हणून ते. आणि अनेक रिटायर्ड डिप्लोमॅट्सनी पुस्तकं लिहिलेली आहेत खूप. जे.एन. दीक्षित, मुचकुंद दुबे, व्ही.पी. दत्त, अशा अनेक लोकांनी लिहिलेली आहेत. तर तीसुद्धा वाचून, कारण दे आर द फर्स्ट हँड विटनेस ऑफ ऑल दोज थिंग्स. सो ती पण वाचून ह्या विषयाचा अभ्यास होऊ शकतो. पुढचा आणि माझा मते आणि चाणक्य मंडल परिवारमध्ये आपण जे काही करतो त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो UPSCने थँकफुली आता अभ्यासातही घेतला तो म्हणजे GS4. UPSC हा MPSCचा GS4 वेगळा असतो, त्यात अर्थशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान येतं. हा UPSCचा GS4चा पेपर म्हणजे ज्यात इथिक्स, इंटेग्रिटी अँड ॲप्टिट्यूड ह्या 3 मुद्द्यांच्यावर अभ्यास करून आपल्याला उत्तरं द्यायची असतात. आता खऱ्या अर्थाने या विषयाचा मी कधीही अभ्यास केला नाही. मीच काय, चाणक्य मंडल परिवारच्या कोणत्याही विद्यार्थ्याने मी आता GS4चा अभ्यास करतो आहे असं आम्ही कधीही केला नाही. कारण आम्ही जे करतो, आम्ही जे शिकलो रोज वागण्यात, रोज चाणक्य मंडलमध्ये वावरण्यात जे शिकलो दॅट इज GS4. काहीतरी वेगळं त्याच्याने शिकावं लागत नाही किंवा असं हे इथिक्स म्हणजे काय तर मी ह्या 2 व्याख्या पाठ करतो असं शिकावं लागत नाही आणि त्याचा उपयोगही नसतो. म्हणजे ते लोक तेवढे शहाणे आहेत पेपर काढणारे. उदाहरणार्थ आता तुम्ही प्रशासनात गेल्यावर पारदर्शक कारभार कसा कराल याचं आपण काही भंपक उत्तर लिहू शकतो आणि ते त्यांनाही माहिती आहे. म्हणून ते प्रश्न विचारतानाच असे विचारतात की तुम्ही गप्पा मारूच शकणार नाही. उदाहरणार्थ तुम्हाला सर्वात जास्त आवडलेलं पुस्तक कोणतं? फॅन्टॅस्टिक, याच्यावर काय वाटेल ते, महाभारतापासून ते अजून नाव न घेता येणाऱ्या पुस्तकांपर्यंत आपण लिहू शकतो. त्यातलाच दुसरा उपप्रश्न असतो की ह्या पुस्तकातनं तुम्ही काय शिकलात तेही आपण लिहू शकतो की महाभारतातनं काय सत्य शिकलो, जे काय असेल ते. तिसरा कोर प्रश्न आहे की त्याचा तुम्ही तुमच्या आयुष्यात कसा अवलंब केला. तुमच्या आयुष्यातले काही निर्णय त्या पुस्तकामुळे घेण्यात तुम्हाला मदत झाली का, आणि झाली तर कशी झाली. हे नाही गप्पा मारतात. 3 तास परीक्षेचे सुरू आहेत असं काहीतरी विचारलं तेव्हा जे आत कोरमधला पार्ट असतो, एकदम पटकन विचारलं, झोपेतून पटकन विचारलं तुला काय वाटतं कोण निवडून यावं, तेव्हा जे असतं ते परीक्षेत उतरतं.
असं कॅल्क्युलेटेड आपल्याला तिथे बोलता येत नाही. अभ्यास करताना म्हणून सरही नेहमी सांगतात, आणि ही पद्धत आपली की हे असं रट्टा मारून अभ्यास करायचाच नाही, तो होतच नसतो. जो अभ्यास करायचा तो समजून उमजून करायचा. तर ह्यातल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्सेप्ट्स म्हणजे उदाहरणार्थ अकाउंटेबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी, इम्पार्शियालिटी, प्रोबिटी, की ह्या मुद्द्यांचा अर्थ काय, म्हणजे काय नेमकं. इम्पार्शियालिटी म्हणजे काय, तुम्ही ती प्रशासनात गेल्यावर कशी ठेवाल, किंवा आत्ता आहे का, नसेल तर ती करण्यासाठी तुम्ही काय योजना सुचवाल किंवा काय कल्पना सुचवाल इत्यादी. इमोशनल इंटेलिजन्सचा भाग म्हणजे IQ, इंटेलिजन्स कोशंटच्या पेक्षा आता पुढे येणारी संकल्पना आहे इमोशनल इंटेलिजन्स किंवा EQ, इमोशनल कोशंट, की एखादा माणूस नुसतंच गणितं किती लवकर सोडवतो ह्याच्यापेक्षा तो येणाऱ्या प्रश्नांना कसा सामोरा जातो आहे याचा अभ्यास, तोही आता UPSCने यात इन्क्लूड केलेला आहे. तिसरा भाग केस स्टडीज. केस स्टडीज म्हणजे एक काहीतरी की तुम्ही अमुक एक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात, दंगल सुरू झाली आहे, अशावेळी तुम्ही काय कराल. बिलीव्ह मी, ह्या गोष्टी तुम्हाला तेवढा अभ्यास केल्याशिवाय आणि तेवढं वैचारिक मॅच्युरिटी आल्याशिवाय लिहिताच येत नाहीत. तुम्ही जिल्हाधिकारी आहात आणि दंगल सुरू झाली, काय कराल. तुम्ही स्वतः त्या प्रत्यक्ष ठिकाणी जाईन, बघेन, आणि काहीच नाही झालं तर थेट आर्मीला फोन करेन. असली उत्तरं नाही देता येत तिथे, किंवा असली आपल्या डोक्यात असतात अशी लिहिता येत नसतात, कारण ती लिहिले तर त्या हाकलून देतील ते पुढच्या आहे. आणि मुळात केस स्टडीजही विचारलेल्या इतक्या विचारपूर्वक आहेत की त्याच्यावर अशी काहीतरी उत्तरं देताच येत नाहीत. एक गेल्या वर्षीची एक सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की हे किती विचार त्याच्यासाठी करावा लागणार आहे. तुम्ही एक स्वच्छ अधिकारी आहात, तुम्ही एका डिपार्टमेंटला रुजू झालात, तिथले लोक काम करत नाहीत म्हणून तुम्ही त्यांचा शिस्त लावण्यासाठी त्यांना काही नोटिसेस दिल्या, मेमो इश्यू केले. त्यांच्यातल्या काही लोकांनी एका महिला कर्मचाऱ्याला तुमच्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार नोंदवण्यासाठी भाग पाडलं की तुम्ही द्या म्हणून. या प्रकरणाची मीडियामध्ये पण बोंबाबोंब झाली आहे. तुमच्यावर शासनाने इन्क्वायरी आता सेट केली आहे आणि राष्ट्रीय महिला आयोगाने तुम्हाला याचा जाब विचारणारी नोटीस पाठवली. आता काय कराल. आणि असे वस्तुतः घडलेले अनेक किस्से असतील. याला उत्तर कसं देणार, तर तो मूळतः विचार असल्याशिवाय ते होऊ शकत नाही. म्हणून या सगळ्यांचा अभ्यास तो विचार केल्याशिवाय होत नाही. आणि चौथा शेवटचा पार्ट इथिक्स आणि इंटेग्रिटी, की मूल्य म्हणजे काय. आता खरं सांगतो की मूल्य किंवा इथिक्स या विषयावर बोलण्याची माझं तो पात्रता नाही. आपली भारतीय परंपरा आहे की ऋषीमुनींनी शेकडो हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या ऋषीमुनींनी त्याच्यावर आयुष्य घालवून काही गोष्टी मांडल्या. उदाहरणार्थ महाभारतात शांती पर्वात भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितलेलं आहे की आता तू राज्य कसं कर. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की तू तुझ्या प्रश्नांची उत्तरं किंवा तुला जो प्रश्न पडला आहे त्याची उत्तरं तू कशी शोध. माझ्या मते इथिक्स समजून घेण्याचा आणि त्या गोष्टी लिहिण्याचा तो सगळ्यात बेस्ट सोर्स आहे. म्हणजे ह्या सगळ्याचा अभ्यास की त्याच्या मुळाशी जा. तन्वीनी मगाशी इतिहासबद्दल बोलत असताना बुद्ध, महावीर आणि शिवाजी महाराजांबद्दल ती बोलली नाही. ते झेवियर्समध्ये बहुधा बोलत नाहीत. मी असं खूप वेळा चिडवतो तिला. तर ह्या सगळ्यांच्या तत्त्वज्ञानामधून ह्या गोष्टी कळतात खूप. आता उदाहरणार्थ गीतेतला एक श्लोक आहे, उद्धरेत आत्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. म्हणजे यू शूड डिलिव्हर युअर सेल्फ not by subjugating yourself or not by indulging into pleasure, because you are your best friend and you are your worst enemy. हे रोजचा अभ्यास कसा करावाला पण लागू आहे आणि हे एखाद्या देशाने त्यांचं परराष्ट्र धोरण कसं ठेवावं ह्याला पण लागू आहे. सो तो अभ्यास असेल तर ह्या सगळ्या गोष्टी जास्त कामाला येतात किंवा ते कन्व्हिक्शन येतं. सर नेहमी सांगतात की से व्हॉट यू मीन अँड मीन व्हॉट यू से. उगीचंच काहीतरी आपल्याला केलेलं नसतं आणि ते बोलायचं ह्याला काही अर्थ नाही. ते कन्व्हिक्शन, तुम्हाला जे म्हणायचं ते कागदावर उतरवता आलं पाहिजे. ही कला पण आहे आणि ते कन्व्हिक्शन गरजेचं आहे. नाही तर 14 फेब्रुवारी पण फेल जातो आणि सिव्हिल सर्व्हिसेसलाही पुढचा अटेम्प्ट द्यावा लागतो. जे तुम्हाला म्हणायचं ते कागदावर उतरवता आलं पाहिजे. सगळ्यात शेवटच्या 2 मिनटातले मुद्दे की आम्ही बऱ्याच मुद्द्यांवर बोललो की हे असं करा, ते त्याचं असं करता येऊ शकतं वगैरे वगैरे, पण त्यात अनेक मुद्दे राहून गेले. ते साहजिकच आहे की राहणार. मुळात UPSC आणि MPSCला सिलेबस हा काही प्रकार नसतोच. जो असतो त्याला काही अर्थ नाही, काहीच अर्थ नाही. उगीचच तुम्हाला आणि मला बरं वाटावं म्हणून तो दिलेला एक सिलेबस आहे.
मी माझ्या हॉबीमध्ये लिहिलं होतं की माय हॉबी इज इंडियन क्लासिकल म्युझिक. I was asked question by UPSC panel members, okay Mandar, your hobby is Indian classical music and you are from Maharashtra. It is said that every farmer in Maharashtra is a singer. तुला काय म्हणायचं आहे याचं? काय म्हणायचं आहे? एव्हरी फार्मर इन महाराष्ट्र इज अ सिंगर. ह्याला काय उत्तर देणार तुम्ही? मी अभ्यास केला आहे शास्त्रीय संगीताचा, मी अभ्यास केला आहे कृषीच. सो असं ह्या सगळ्या गोष्टी, मग ह्या अभ्यासाला तसा काय अर्थ नाही. सो म्हणून ह्याच्यासाठी आय वूड पर्सनली रेकमेंड यू की हे सगळं झाल्यावर घरी जा आणि धर्माधिकारी सरांचं नवा विजयपथ पुस्तक वाचा. आता हे मी कार्यकर्ता आणि फॅकल्टी आहे आणि चाणक्याचं आहे बोलायचं म्हणून नाही. मी चाणक्य मंडलचा कुठलाच पूर्ण एका वर्षाचा कोर्स केला नाही, पण नंतर आलो आणि जॉईन झालो. सो इनफॅक्ट मी सरांसाठी एकलव्य होतो आणि सरांनी मला अर्जुन करून घेतलं. तर जेव्हा विजयपथ नावाने होतं तेव्हापासून मी ते पुस्तक वाचतो आहे. ते मध्ये आउट ऑफ प्रिंट होतं तेव्हा झेरॉक्स काढून वाचलं होतं. ते नेहमी त्याची एक कॉपी आहे. स्पर्धा परीक्षांची अभ्यास कसा करू हे विजयपथ पूर्ण वाचा. ह्याच्यानंतरही जर तुम्हाला असं वाटलं की मला अजूनही कळालेलं नाही तर आमच्याकडे या, तुमच्या सायकॅट्रिस्टचा खर्च आम्ही करू. सो ते इतक्या सोप्या शब्दात एवढं व्यवस्थितपणे सरांनी मांडलं. मला वाटतं त्याच्या पलीकडे जाण्याची काही फार गरज नाही आहे. आणि परहॅप्स द लास्ट पॉईंट की एन्जॉय द होल प्रोसेस. आपण अभ्यास करतो आहे म्हणजे सगळं काहीतरी डिग्रीच्या काळापासूनच अभ्यास करायचा. मी UPSCची तयारी करतो आहे, मी UPSCची करतो आहे म्हणजे काहीतरी फार जगाचं टेन्शन आपल्यावर आहे असं नाही. मी कॉलेजमध्ये ही कारणं द्यायचो कारण बंकशीट मिळायचा. लेक्चरला काय येत नाही, सर UPSCची तयारी करतो. असं करायचं असेल तर वेगळा मुद्दा, पण ते असं सगळं बर्डन आपल्यावर आहे असं न करता एन्जॉय द होल प्रोसेस. ते करताना जेव्हा वाटेल तेव्हा चाणक्य मंडलमध्ये या, तुमचं नेहमीच स्वागत आहे. शेवटचा मुद्दा सर, आता हे त्याचं ऑकेजन नाही तरीही जे काही आम्ही आहोत, जे काही आत्ता आहोत आणि जे काही पुढे असणार आहोत ते फक्त तुमच्यामुळे आणि तुम्ही जे शिकवलं त्याच्यामुळे. थँक्यू.